महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. कोकणी हिल परिसरात चोरट्यांचा थैमान. एकाच रात्री सलग घरफोड्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबार शहरातील कोकणी हिल परिसरात मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत सलग घरफोड्यांची मालिका रचल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. कुणाल नगर, शिवम नगर, शिवमंगल नगर तसेच IDBI बँकेजवळील भागात एकाच रात्री 3 घरफोड्या करण्यात आल्या असून आणखी 2 घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सदस्य गच्चीवर झोपलेले असतानाच चोरट्यांनी संधी साधत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्याभरात ग्रामीण भागानंतर आता शहरातील वसाहतीही चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर कोकणी हिल परिसरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने घरफोड्या करण्यात आल्या. शिवमंगल नगरमधील प्रसाद देवीदास माळी हे कुटुंबासह गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून सुमारे 41,000 रुपयांची रोकड व सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. याच परिसरातील कुणाल नगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी VP ठाकरे यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ करत मोठा ऐवज चोरून नेल्याचे समजते. तर पोलीस कर्मचारी श्री फुलपगारे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील आणखी काही घरांचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा नेमका आकडा स्पष्ट होऊ शकला नव्हता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने काही अंतरापर्यंत माग काढला, मात्र त्यानंतर माग गुडमळल्याने तपासाला विशेष यश मिळाले नाही. त्यामुळे चोरट्यांनी पूर्ण नियोजन करूनच घरफोड्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिवमंगल नगर परिसरातील काही CCTV कॅमेऱ्यांमध्ये तोंडाला रुमाल बांधलेले 3 संशयित युवक कैद झाले आहेत. संबंधित फुटेजमध्ये हे तिघे परिसरात संशयास्पद हालचाली करताना दिसत असून घरांवर रेकी करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या हातात काही साहित्यही दिसून येत असल्याने हेच चोरटे असावेत अशी शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. दरम्यान रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला प्रसाद माळी यांच्या घराचे दार उघडे असल्याचे आढळून आले. घरातील मंडळी गच्चीवर झोपलेली असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सायरन वाजवत त्यांना जागे केले. घरमालक खाली आल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसराची नाकाबंदी करत तपास सुरू केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाल्याचे सांगितले जात आहे. शहरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीच्या पोलीस गस्तीत वाढ करण्याची जोरदार मागणी होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार.